नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत बदलापूरमध्ये. बदलापूर कात्रप परिसर आणि तिथल्या अनुजा ठाकूर या आपल्या ताईला भेटणार आहोत. काय घडणार आजच्या गप्पांमध्ये आणि त्याचबरोबर आपण खूप दिवसाने बदलापूरला आलेले आहोत. त्यामुळे बदलापूर परिसर आणि एकूणच ताईचं आयुष्य, बदलापूरवरून ताई सासरी निघाली आहे म्हणजे नेमकी कुठे चाललेली आहे. चला, अनेक प्रश्न, त्याची उत्तरं मिळणार. शुभेच्छा देऊया ताईला आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. आहे का? हो. भगवान होता ना. अक्का असं नाही, एवढं काय आहे काय? द्या ताई, आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर होणारे नमस्कार. अविनाश. ही माझी आई. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. नंतर हे आजोबा. हे आजी. वा वा. आणि बाकी सगळा आमचा परिवार इकडचा. आणि ही छोटीशी उत्कर्षा. वा वा, उत्कर्षा. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. लहानपणापासून बदलापूर? हो हो, जन्मापासूनच बदलापूर. पण लग्न कधी जमलं? 16 जुलैला आम्ही पहिल्यांदा बघितलं आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसात जमलं. पावसात बघितलं? हो, अगदी. म्हणजे आम्हाला जाईपर्यंत भरपूर लेट झाला होता. 1-1.5 तास आम्ही लेट पोहोचलो असं सांगितलेलं. कुठे पोहोचले? ठाण्याला. त्यांच्याकडे मी त्यांच्याकडे गेलो होते बघायला. जुलैमध्ये गेला होता? हो, 16 जुलै. बरं, ते शायनिंग मारणं वगैरे काय, त्याच्याबद्दल काय म्हणलं तुमचं? मी का विचारलं असेल शायनिंग मारणं? असं काय घडलंय का? हो, काय आहे. काय घडलंय? एकदा आम्ही कारमधनं येत होतो. मी, आई, बाबा होते माझे आणि समोरनं एक बाईकवाला येत होता. तर त्याचा ऍक्च्युली तो ओव्हरटेक करत होता आणि तो ओव्हरटेक केल्यामुळे तो आमच्या कारशी म्हणजे डॅश झाला. डॅश झाला तर आमच्या कारला थोडासा हे झालं, म्हणजे डेंट आला. हा, तर मग तो उतरला आणि तो म्हणला माझी काही चुकी नाहीये. मग मी म्हणलं, तो म्हणजे तो खूप शाईन मारत होता. शाईन? खूप शायनिंग मारत होता. त्याने असं म्हणजे काय ते आपण छपरी टाईप असं सगळं लावलेलं वगैरे होतं. तर मग बाईक वरनं, तर मग मी तेव्हा त्याला म्हणलं आमचं जे नुकसान झालंय ते मला कॅश मध्ये पाहिजे. तर तो म्हणला माझ्याकडे कॅश नाहीये. मग मी म्हणलं की बघ हा, नक्की कॅश आहे का? नाही तर म्हटलं मी तुझ्या खिशातनं पण कॅश करायला कमी करणार नाही. असं म्हणल्यानंतर त्याच्या मागे जे बाबा बसले होते त्यांनी त्यांच्या पॉकेटमधनं कॅश काढून दिली. मग आता त्याच्यात शायनिंगचा प्रश्न कुठे आला? तो शायनिंग खूप मारत होता. शायनिंग मारणं म्हणजे काय करणं? म्हणजे असं एकदम म्हणतात ना, असं बाईक वरनं अगदी की काय करणं? एकदम असं टप्पोरीगिरी टाईप त्याचं सगळं चाललेलं होतं. त्याला शायनिंग मारणं म्हणतात? हा, हो, शायनिंगच मारत होता. शायनिंग मारत होता? हा. मी इतक्या वर्षात इतका महाराष्ट्र फिरलो पण शायनिंग मारणारं कोणच दिसलं नाही मला कधी. तुम्हाला कसं काय दिसलं? हो, दिसलं. आता दिसलं? मग तुम्हाला कळतं कोण शायनिंग मारतं? लगेच कळतं कोण शायनिंग मारतं कोण नाही मारत. अरे वा. शायनिंग मारणं हा एक नवीन प्रकार आज मिळालेला आहे बदलापूरमध्ये. हा, बरं, आता मला सांगा, लग्न जेव्हा जमलं, भर पावसात तुम्ही गेलात तिकडे ठाण्याला, काय म्हणजे तेव्हा काय बोलणं झालं का? हो, त्या दिवशी मी गेले. त्याच्यानंतर मग त्या दिवशी कोणी कोणावर शायनिंग मारलं? तसं आम्ही दोघांनी एकमेकांवरती मारलं. अरे, हे बरं आहे. थोडं त्याने मारलं, थोडं मी मारलं असं. तुम्ही दोघे बोललात त्या दिवशी एकमेकांबरोबर? बोललो म्हटल्यापेक्षा मी जास्त नाही बोलले. तो म्हणजे ह्याच्यावर कोण विश्वास ठेवेल का? नाही. हो, बरं, ठीक आहे, ठेवला आम्ही विश्वास ठेवला. त्या दिवशी आम्ही नव्हतो. बरोबर आहे की नाही? बोलवा त्यांना. बोलवा त्यांना. या, बसा. नमस्कार. नमस्कार. आता शायनिंग मारा. ही म्हणाली होती शायनिंग मारणं म्हणजे मवाल्यांची लक्षणं असतात, टपोरी वगैरे. आणि आता म्हणजे आम्ही दोघांनी शायनिंग मारलेलं मला नाही आवडणार. हा, नको, ह्याने शायनिंग मारलेलं मला नाही आवडणार. हे बरं आहे, सोयीने नियम बदलताय. बरं, मग तेव्हा तुम्ही काय बोललात ते सांगा ना. हा, ते ऍक्च्युअल बोला, आम्ही कोणी नाही असं समजा. अच्छा, काय अनुजा तुझं कॉलेज कुठलं होतं?
माझं शेलूला मॅनेजमेंट कॉलेज आहे, तिकडे मी लेक्चरर म्हणून जॉब करते. तुझं जॉब प्रोफाईल काय आहे? मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आहे आणि त्याच्यानंतर MBA केलं आहे ऑपरेशन्समध्ये. तू काय पुढे जॉब वगैरे करणार आहेस का तुला टीचिंग लाईनमध्येच इंटरेस्ट आहे? हां, मला टीचिंग लाईनमध्येच इंटरेस्ट आहे. मला कॉर्पोरेटमध्ये इंटरेस्ट नाही आहे. मला टीचिंगच करायचं आहे आणि तेच मला फक्त करायचं आहे. असंच आम्ही सगळं बोलत होतो. एवढंच बोलला? नाही, अजून भरपूर बोललो. मग तुझ्या अपेक्षा काय? हां, माझ्या अपेक्षा इंटरेस्टिंग विषय आलेला आहे. काही मी फोडलेलं आहे यार. माझ्या अपेक्षा म्हणजे संपलं. एवढंच बोललात त्या दिवशी? हा म्हणजे असं ट्रेलर होतं. आणि अशा तऱ्हेने लग्न झालं, गप्पा झाल्या. तुम्हाला चित्रपट वगैरे बघायला आवडतो? हो, खूप आवडतात. तुम्हाला? हो, हा, आवडतात. आवडतं. ही आवड आत्ताच निर्माण झालेली दिसते. पहिल्यापासूनच आवडतात. आवडतं.